साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। धन्वंतरी शिक्षण व बहुउद्देशीय संस्था, अर्थक्रांती राष्ट्रीय साक्षरता मंच आणि भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शनिवारी दाजीपेठ येथील व्यंकटेश्वर देवस्थान सांस्कृतिक भवन येथे केंद्राचा जीवन गौरव अभियानाअंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांना केंद्राकडून 10,000 रुपये मानधन देण्याची योजना आहे। यासंबंधीची माहिती आणि ज्येष्ठांचे फॉर्म भरून घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचाचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख, दबडगावकर, पुण्याचे शिवलाल जाधव, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, अशोक बिटला आदींसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना केंद्राकडून मिळणाऱ्या 10,000 रुपये मानधन योजना सांगण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती आयोजक माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी यांनी दिली। ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात 60 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना 10,000 रुपये अनुदान मिळण्यासाठी, अनुदान शब्द वापरतात, पेन्शन नाही, अनुदान मिळण्यासाठी आज या ठिकाणी जे अर्थक्रांतीचे प्रमुख विजय देशमुख जवळगावकर लातूर हे आलेले होते। त्यांच्या अंडरटेकिंगखाली सोलापूर शहराचा प्रमुख म्हणून मला नेमण्यात आलेला आहे। मला प्रमुख म्हणून अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेले आहे। तर माझ्या सोलापूर जिल्ह्याचं सर्व काम चालू आहे। ते का हे फक्त एवढंच की ज्येष्ठ नागरिक जे आहेत ना, त्यांना अनुदान मिळालं पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह चालायला पाहिजे, या हिशोबाने हे कार्यक्रम आजपासून चालू केलेला आहे। आतापर्यंत 4-5 दिवसामध्ये 700 लोकांची नोंदणी झालेली आहे। आता आज उद्या सोमवारपासून सर्व ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये सर्व ठिकाणी चालू करणार आहे। लोकांना एवढंच की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आमच्याकडे येऊन फॉर्म भरून नोंदणी करून घ्यावं। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुढच्या वर्षी 2024ला अनुदान मिळणार आहे। यावेळी दाजीपेठ आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते।